तर हळदीच्या दिवशी आहे ना नवरीच्या इकडच्या कलावऱ्या हळद कशी खेळतात माहितीये का? एकदम हळूहळू. त्यांचा स्वॅगच वेगळा असतोय. सगळ्या गोष्टी आहे ना त्यांच्या आधीच ठरलेल्या असतात. काहीतरी लिहिलेला चष्मा लावायचा, त्याच्या मागे थांबून फोटो काढायचं, डान्स करायचा, सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आणि निर्मळ असतात. आणि त्याच्या उलट नवरदेवाच्या बाजूला आमच्यासारखं कलावरं त्याला भेटलेला असतात म्हणल्यावर तिकडं फुल राडा चालू असतोय. त्याच्यात कोण नाचतय तर कोण जारला तोंड लावून पाणी पितय आणि कोण कोणतं तोच जार घेऊन नवरा नवरीच्या अंगावर होते. नवऱ्याच्या कलावऱ्यांचं काय चाललंय कुणालाच काही ताळमेळ नसतोय. पण ह्याच्यात पण हद्दत्ता होती जेव्हा मित्राच्या पण लक्षात राहत नाही की तो स्वतः नवरदेव आहे आणि त्याच्याच हळदी. जेव्हा नवरदेवाचं येडचाळ सुरू होत्यात तेव्हा कुठे त्याचं खरं गुण समोर येतात. तसं पाहिलं तर लग्नाच्या दिवशी नवरदेव पिवळा व्हायला पाहिजे, पण नवरदेवाचा असं चाळ आहे की त्याचा मित्रच जास्त पिवळा झालाय. म्हणून मी विश्ल्या आणि आद्या इकडे डीजे पुढेच नाचतोय. असल्यात तापलेल्या वातावरणात आम्ही नवरदेवाच्या जवळ गेलोच नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर कालच्या ब्लॉग मध्ये ना सुशांतचा साखरपुड्याचा आणि केक कटिंगचा जसा कार्यक्रम पूर्ण झाला तसा लगेच त्याच दिवशी आहे ना त्याचा हळदीचा कार्यक्रम सुरू होणार होता. पण फोटोग्राफरनी मध्येच फोटो काढायचा कार्यक्रम सुरू केला. त्या फोटो काढायच्या कार्यक्रमाला आहे ना पूर्ण 1-2 तास गेला आणि मग रात्री 9-10 वाजता हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. आमच्या इकडे पुण्याला आहे ना हळद लग्नाच्या दिवशी दुपारची असती, पण इकडे संगमनेरला सगळं उलट आहे. हळद आहे ना लग्नाच्या दिवशी नाही तर लग्नाच्या आदल्या दिवशी रातची. माझ्यासाठी हा नजारा लयच वेगळा आहे. मग तुमच्याकडे हळद कधी असते रे? आमच्याकडे लग्नाच्या दिवशी का अशी लग्नाच्या आदल्या दिवशी रातची ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पण आहे ना ह्या हळदीची मला एक गोष्ट लय आवडली. हळद रातची आहे त्याच्यामुळे एकदम रिलॅक्स वातावरण आहे. कसलीच गाई नाही. एका बाजूला तर हळद लावायचा कार्यक्रम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला बेंजो आणि वादन काम चालू आहे. आणि त्याच्याच तालावरती आहे ना बारकाल्या पिल्लांपासून पर वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनीच नाचकाम सुरू केलं. मग ह्या सगळ्यात नवरदेव कुठं माघार घेत असतोय होय. नवरदेव बघा कसा नाचत होता. भाऊला शेवटी आठवून द्यायला लागलं की लग्न त्याचं आहे, त्याला मग असं बाजूला घेतलं. आणि ह्या सगळ्यात वाजवणारी लोक तर एवढी भारी होती की नादच खोळा. ह्या सगळ्यात ना डान्स तर एकदम एक नंबर चालू होता, पण मध्येच कुणीतरी जिंगाड गाणं लागला. आता जिंगाड गाणं लागले म्हणल्यावरती अंगात वारं येणारच. हे जिंगाड गाणं झाल्यावरती ना एक म्युझिक वाजली. तर मी पुण्याचा म्हणल्यावर मला ती म्युझिक कोणत्या गाण्याची काय माहित नाही, पण त्या म्युझिकीवरती नाचायला एवढी मजा आली की लय भारी वाटली. शेवटी आम्ही कटाळलोय आणि पण बाहेरची पोरं काय थांबायच मागा नुसतेच नाचत आहेत नॉन स्टॉप. पावर आहे त्यांच्याकडे, त्यांची पावर काय आठवत नसते, आमची पावर आठवते. नाचून नाचून लोकांच्या वर चपला सुटल्या. खरंच दमलो. आणि अशा रीत्या सुशांतच्या हळदीचा कार्यक्रम उरकलाय आणि गड्यांनी परत कपडे बदललेत. अजून त्याचा आता काहीतरी विधी होणार आहे, मग त्याच्या आता वहिनी मेहंदी काढणार आहे, मग तो झोपणार आहे. पण माझी कॅपॅसिटी संपलीत. मी आता इथून रूमवर चाललोय. मला झोप नाही आलेली, पण मला आता पडायचंय, कारण की सकाळ धरून आम्ही 150 किलोमीटर अंतर पार करून इथं संगमनेरला आलतो आणि आल्यापासून आम्ही नॉन स्टॉप नाचतोय आणि त्याच्यामुळे आमचं पाय पण म्हणतात बबडे आता थोडा वेळ पड बाबा. मग आता आम्ही सुशांतला बाई बोलतो आणि इथून निघतो. चालली तर बुटाची पिशवी लटकावली होती, कोणतरी बुट्ट फेकल्यात आणि पिशवी फेकून दिलीत, काढून फेकले. तर आज त्यांना वाटलं आतमध्ये काय क्वांटिटी आहे बघा, क्वांटिटी आणि क्वालिटी. टाइम किती झालं?
2:54. 2:54 वाजता आम्ही रूमवर आलोय. आता झोपायचं. सकाळी किती वाजता यायचंय? 7 वाजता. सगळे फोन सायलेंट कारण 12-1ला चाला लागलं लगेच 7 वाजता उठायला लागेल 6 वाजता 3 तासात उठणार आहे का तू? तर आता सगळ्यांचा फोन सायलेंट करायचं आणि झोपायचं आणि डायरेक्ट उठायचे 10 वाजता. मग आता फ्रेश होतो झोपतो बेटर उद्या सकाळ. बाय. मी बाय बोललोय पण तुम्ही व्हिडिओ सोडून लगेच नका जाऊ. काहीतरी चांगली कमेंट करा आणि ह्याच्या पुढे व्हिडिओ असं लग्नाचा आणायचं का नाही ते पण नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.